अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या टप्पा क्रमांक 1 अंतर्गत आयोजित शिबिराचे उद्घाटन शनिवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना उत्पन्न, जात व डोमिसाईल प्रमाणपत्र, रेशन कार्ड, जमिनीचे उतारे आदी विविध शासकीय दाखल्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले। शासकीय योजनांचा लाभ थेट मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले। या कार्यक्रमास तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पंचायत समिती कृषी अधिकारी सचिन कोष्ठी, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेशाबा परजणे, राजधरजी महाराज महानुभाव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम, दिलीप बोरनारे, माजी संचालक बाळासाहेब बारहाते, गोरक्षनाथ रोकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, गौतम सहकारी बँकेचे वाय चेअरमन विजय रक्ताटे, विजयराव थोरात, आप्पासाहेब लोहकणे, सुधामराव लोंढे यांच्यासह कोकमठाण महसूल मंडळातील विविध गावांतील पदाधिकारी, सरपंच, सदस्य, लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव, अहिल्यानगर। शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकारातून हे सर्व अभियानाच्या टप्पा क्रमांक 1 चालू झालेला आहे। आजचा पहिला दिवस आहे। पूर्ण राज्यामध्ये आजच्या दिवशी विविध ठिकाणी कुठल्या तरी एका मंडळामध्ये या माध्यमातून शासन स्तरावर ज्या काही नागरिकांच्या अडचणी आहे, अनुदानाच्या अडचणी आहे, या लवकरात लवकर सोडून कॅम्प मोडमध्ये सगळे दाखले वगैरे गोळा करून डॉक्युमेंट्स देण्याचं काम आणि लोकांच्या अडचणी त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या मंडळामध्ये त्या ठिकाणी सोडवण्याचं काम शासनाच्या माध्यमातून चालू झालेलं आहे। याच्या अगोदरही कॅम्प त्यांनी घेऊन काही ठिकाणी ह्या सर्व बाबतीमध्ये चांगलं काम करायचा प्रयत्न केलेला आहे। बाकीचेही जे काही अडचणी नागरिकांना येत आहे, शासनाचा प्रयत्न आहे, तहसीलदार साहेबांचा प्रयत्न आहे, कृषी अधिकारी असतील, सर्व अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे का त्यांच्या अडचणी कमी होऊन त्यांना लवकरात लवकर त्यांच्या कामासाठी शासकीय कार्यालयामध्ये त्यांचा वेळ जाऊ नये हा प्रयत्न ते करताय। त्याच्या कामामध्ये अजून त्या ठिकाणी गती द्यावी, अडचणी कमी कराव्या, हेलपाटे कमी लागावे ही भूमिका त्या ठिकाणी मी मांडली, सूचना मांडली। त्या पद्धतीने सर्व काम करायचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे। जे कोणी चुकीचं काम करत असतील यांना कुठेही पाठीशी घालायचं काम कोणीही करू नये, अन्यथा अधिकाऱ्यांची तक्रार केल्याशिवाय राहणार नाही अशी पण त्यांना सूचना केलेली आहे। एवढं या निमित्ताने त्यांना सूचना करू। धन्यवाद, एवढंच बोलतो।